बघा, एक फळ विक्रेता 1 रुपयामध्ये 22 लिंबू खरेदी करतो, तर खरेदी केलेले लिंबू 3 रुपयामध्ये 25 या दराने विकतो, तर फळ विक्रेत्याची नफ्याची टक्केवारी किती सर? प्रश्न सोडवायचा कसा? इथं प्रथमतः एका लिंबाची खरेदी किंमत, एका लिंबाची विक्री किंमत शोधणे हे आद्य कर्तव्य. लक्ष द्या. एका लिंबाची खरेदी किंमत शोधा. ही शोधत असताना हा फळ विक्रेता 1 रुपयामध्ये 22 लिंबू खरेदी करतो. किती रुपयामध्ये? एका. आता या रुपयाचं रूपांतरण पैशामध्ये समोर लिंबू. 1 रुपयामध्ये लेकरांनो 100 पैसे असतात, अर्थात तो 100 पैशात म्हणजेच 1 रुपयात 22 लिंब खरेदी करत आहे. मनाशी प्रश्न असा विचारा की एक लिंबू तो किती पैशात खर्च करतो? त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करून सोडवण, अर्थात 100चा गुणाकार 1 सोबत छेदस्थानी 22चा प्रश्नासोबत. लक्ष द्या. म्हणजे काय? तर 100 एक 100 आणि छेदस्थानी 22 ही झाली एका लिंबाची खरेदी किंमत. ही झाली एका लिंबाची खरेदी किंमत. आता लेकरांनो लक्ष द्या. एका लिंबाची विक्री किंमत शोधा. एका लिंबाची विक्री किंमत शोधा. बघा, इथं पैसे, इथं लिंबू. लक्ष द्या. खरेदी केलेले लिंबू 3 रुपयामध्ये 25 या दरानं तो विकतो. खरेदी केलेले लिंबू, लक्ष द्या, 3 रुपयामध्ये 25 म्हणजे 3 रुपयाला 25 लिंब या दरानं तो विकतो. 3 रुपयाचे पैसे होतात 300, अर्थात 300 पैशात तो 25 लिंब विकतो. प्रश्न असा करा की एका लिंबाची विक्री किंमत किती? त्रैराशिक पद्धतीनं अर्थात तिरप्या गुणाकारानं सोडवण करा. गणिताला इकडं वळतं करू. लक्ष द्या. 300चा गुणाकार 1 सोबत छेदस्थानी 25चा प्रश्नासोबत. म्हणजे काय? 300 एक 300 छेदस्थानी 25 म्हणजे 300 छेदस्थानी 25 ही एका, लेकरांनो लक्ष द्या, एका लिंबाची काय हो? विक्री किंमत. आता प्रथमतः प्रत्यक्षात त्याला झालेला नफा किती याचा शोध घ्या. विक्री किमतीतून म्हणजे 300 छेदस्थानी 25 मधून ही खरेदी किंमत 100 छेदस्थानी 22 वजा करा. याला संक्षिप्त रूप द्या. 25 एक 25 आणि किंवा 5 5 25, 5 सक 30, उरलं 0 6 वर. आता 5 एक 5, 5 गुणीला 12 7, इथं 2 गुणीला 11, 2 गुणीला 50. हे संक्षिप्त रूपांतरण. 12/1 इथं उरतात आणि इथं वजा चिन्ह 50 छेदस्थानी 11 या अपूर्णांकाची वजाबाकी. छेद विषम असताना तिरप्या गुणाकारानं सोडवण. 11 गुणीला 12 म्हणजे 12 एक 12 हे 132 उत्तर वजा 50 एक 50 छेदस्थानी 11 एक 11. लेकरांनो 132 मधून 50 गेले 50 आणि 32 82 छेदस्थानी 11. 82 छेदस्थानी 11 हा झाला प्रत्यक्ष नफा. प्रस्तुत व्यवहारात त्याला झालेला प्रत्यक्ष नफा आहे 82 छेदस्थानी 11.
प्रश्नामध्ये फळ विक्रेत्याची नफ्याची टक्केवारी किती? लेकरांनो लक्ष द्या. नफ्याची टक्केवारी म्हणजे शेकडा नफा असा प्रश्न. त्याचं सूत्र पाठ करा. प्रत्यक्ष नफा गुणिला 100 भागीला खरेदी किंमत. त्याला प्रस्तुत व्यवहारात प्रत्यक्ष झालेला नफा 82/11. 82/11 गुणिला 100 आणि भागीला लेकरांनो खरेदी किंमत ही 100/22. 100 आणि 22 हा संयुक्त अपूर्णांक आहे. संयुक्त अपूर्णांकामध्ये छेदाचा छेद हा अंशामध्ये गुणिला स्वरूपात मांडावा लागतो. लक्ष द्या. म्हणजे 82/11 गुणिला 100 कडे येताना हे 22 इथं गुणिला स्वरूपात मांडावे लागतात. छेदस्थानी हे 100. आता 100ला 100 कटले आणि हा भाग गेला सर 2 न 11 2 22. 82 गुणिला 2 सर 82 गुणिला 2 म्हणजे 164% ही त्याच्या नफ्याची काय हो टक्केवारी. हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. गणित एखाद्या वेळेस कळालं नसेल पुन्हा एकदा पहा. ओके. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.